नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण आता सयाजी आणि ऐश्वर्याने कशा प्रकारे खोटं बोलून सारंगला फसवलं आणि आशीर्वाद बंगला हा एवढ्या लाखोच्या रकमेसाठी गहाण ठेवल्यामुळे आणि आता रणदिवे रस्त्यावर येणार आहेत। हा सर्व सयाजी ऐश्वर्याचा डाव आहे हे सत्य सौमित्र आणि सुमित्रा यांच्यासमोर येतं। आता मालिकेला एक असं भयानक वळण लागणार आहे। त्यामुळे सुमित्रा फक्त ऐश्वर्याच्या नाही तर ऐश्वर्याचा बैल असणाऱ्या सारंगचं सुद्धा आता थोबाड फोडून त्याला चांगलं वठणीवर आणण्याचा प्रयत्न करून घराबाहेरचा रस्ता सुमित्रा आणि सौमित्र मिळून त्यांना दाखवणार आहेत। त्यामुळे ऐश्वर्या सयाजीने आपल्याला फसवलं असल्याचं समजतात सारंगचे डोळे अगदी खडकन उघडणार आहे। कर्जाचे पैसे मागण्यासाठी आलेला व्यापारी आता रणदिव्यांचं घर पूर्ण अस्ताव्यस्त करून टाकणार आहे आणि त्यामुळे आता मित्रांनो जानकी ही रागिनी बनून आपल्या कुटुंबाच्या मदतीसाठी वाऱ्याच्या वेगाने धाव घेत आशीर्वाद बंगला हा सयाजी आणि ऐश्वर्याच्या घशात जाऊन न देता आपल्या कुटुंबाला मोठ्या संकटातून आता ती वाचवणार आहे। सुमित्रा एंटरप्राइज कंपनी ही कंपनी कर्जबाजारी झाल्यामुळे आता स्वतः सुमित्रा ही ऋषिकेशकडे आणि जानकीकडे या सर्व कंपनीची जबाबदारी आता स्वतः ती सोपवणार आहे। ज्या क्षणाची आपण सर्वजण इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो अगदी तो क्षण आता मित्रांनो मालिकेमध्ये आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो आत्तापर्यंत मालिकेमध्ये आपण असं बघितलं होतं सयाजी आणि ऐश्वर्याचा एक डाव असतो काही करून रणदिव्यांची सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची आणि म्हणूनच ऐश्वर्याने वेड्या सारंगला हाताशी धरलेलं असतं। सारंगचा वापर तिने अगदी खोटं प्रेम करून केलेला असतो। सारंग मात्र अगदी ह्या ऐश्वर्याच्या प्रेमामध्ये पूर्णपणे अडकून गेलेला असतो। हा वेडा सारंग देखील या ऐश्वर्याच्या खोट्या प्रेमामध्ये अगदी गुंग झालेला असतो। त्याला बाकी काही दिसत नसतं। सर्व नाती सारंग विसरलेला असतो कारण ह्या घाणेरड्या ऐश्वर्याने जणू काही सारंगवर आपल्या प्रेमाची भुरळ पाडलेली असते। सारंगची काही गोष्ट करण्याची इच्छा नसताना सुद्धा ऐश्वर्या आणि सयाजी त्याच्याशी इतकं गोड बोलतात आणि जे काही त्याला करण्यासाठी भाग पाडत असतात तर सारंग हा खूप भोळा असल्यामुळे सयाजी ऐश्वर्याची प्रत्येक गोष्ट अगदी तो निमूटपणे ऐकत असतो। परंतु सारंगच्या हे लक्षात येत नसतं की हा सर्व काही सयाजी आणि ऐश्वर्या या दोघांचा एक रचलेला डाव आहे। त्यांचा डोळा फक्त रणदिव्यांच्या प्रॉपर्टीवर आहे। काही करून त्यांना आता सर्व रणदिव्यांना रस्त्यावर आणायचं असतं। ऐश्वर्या आणि सयाजी अगदी हुशाराने आणि चातुर्याने हा सर्व काही डाव खेळत असतात। परंतु ते दोघेही हे विसरलेले असतात की जानकी आणि ऋषिकेश हे अगदी एका पहाडासारखे रणदिव्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत आणि त्यांची पूर्वजांची ही प्रॉपर्टी नानांनी सुमित्राने कष्ट करून कमावलेली आहे। ही प्रॉपर्टी कधीही ते सयाजी आणि ऐश्वर्याच्या घशामध्ये जाऊन देणार नसतात। विजय हा नेहमी सत्याचा होत असतो। तर मागील काही भागामध्ये आपण असं बघितलं होतं की सारंगशी गोड बोलून सयाजीने रणदिव्यांचा आशीर्वाद बंगला एका व्यापाऱ्याकडे गहाण ठेवलेला असतो आणि प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सारंगची सही देखील आता त्यांनी घेतलेली असते। जे काही पैसे व्यापाऱ्यांकडून आशीर्वाद बंगला गहाण ठेवून ऐश्वर्याला मिळालेले असतात तर ते कंपनीची भरभराट करण्यासाठी ऐश्वर्या वापरणार हेच तिने सारंगला सांगितलेलं असतं आणि बरोबर ते सत्य सांगून सारंगला त्यात अडकवलेलं असतं आणि त्यातून हुशारीने तिने सारंगकडून त्या सह्या मिळवलेल्या असतात। परंतु ऐश्वर्या तसं काही एकही करत नाही। ऐश्वर्या तो संपूर्ण पैसा सयाजीच्या घरी आणून ठेवते आणि तो सर्व पैसा मी कंपनीसाठी लावला हेच फक्त सारंगला खोटेपणाचा आव दाखवत ती असते। कंपनीकडे कुणाचंही नीट लक्ष नसल्यामुळे सुमित्रा एंटरप्राइज कंपनीला अगदी उतरती कळा लागलेली असते। कुठल्याही प्रकारचे प्रॉफिट होत नसतं आणि मालाचा सेल देखील अगदी होत नसतो। त्यामुळे आता सुमित्रा एंटरप्राइज कंपनी पूर्णपणे डुबू लागते। परंतु ऐश्वर्या मात्र सारंगच्या लक्षात एकही गोष्ट येऊन देत नसते कारण तिला हेच हवं असतं की सुमित्रा एंटरप्राइज कंपनीवर खूप सारा कर्जाचा डोंगर चढलेला असतो। कामगार लोकांचे पगार थकलेले असतात। त्यामुळे आता कामगार लोक सुद्धा
ती आरडाओरडा करू लागतात. तर काही लोक हे काम सोडून सुद्धा निघून जातात. तर दुसरीकडे मात्र ऋषिकेशची कंपनी जानकी एंटरप्राइज ही दिवसेंदिवस अगदी प्रगतीच्या पथावर चाललेली असते. ऋषिकेश जानकीच्या हुशारीमुळे कंपनीला आणि अगदी उंचावर त्या दोघांनी नेऊन ठेवलेलं असतं. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये त्यांना फक्त आणि फक्त प्रॉफिट मिळत असतं. त्यामुळे आता ऋषिकेश आणि जानकीचा संसार अगदी आनंदाने फुललेला असतो. दोघांच्याही संसाराला आता चांगल्या प्रकारे अगदी स्थिरता मिळालेली असते. पैसे कमवू लागतात कारण ऋषिकेश आणि जानकी हे कंपनीसाठी दिवस रात्र मेहनत करत असतात. सयाजी ऐश्वर्याने कितीही प्रयत्न केला त्यांना खाली ओढण्याचा, तरी सुद्धा ऋषिकेशला कवडीचाही फरक पडत नाही. दिवसेंदिवस ऋषिकेशचं प्रॉफिट हे वाढत जातं. तेव्हाच आता सुमित्रा एंटरप्राइज कंपनीमध्ये नोकरी करणारे काही कामगार हे जानकी एंटरप्राइज कंपनीचे म्हणजे ऋषिकेशच्या कंपनीमध्ये काम मागण्यासाठी येऊ लागतात. आणि ते बघून जानकी आणि ऋषिकेश या दोघांना एक मोठा धक्का बसतो. जानकी या लोकांकडे अगदी बारीक चौकशी करत असते. तेव्हा मात्र आता त्यांच्याकडून जे तिला ऐकायला येतं तेव्हा जानकीच्या लक्षात येतं की सुमित्रा एंटरप्राइज कंपनी ही पूर्णपणे अगदी डबघाईला आलेली आहे आणि याला जबाबदार आहे ती ऐश्वर्या आणि सयाजीराव. ऐश्वर्या सयाजीचा डाव आता जानकीने पूर्णपणे ओळखलेला असतो. काही करून जानकीला आता आपल्या सुमित्रा एंटरप्राइज कंपनीला या संकटातून बाहेर काढायचं असतं आणि वाचवायचं असतं. कारण ही सर्व काही नाना आणि ऋषिकेशची वर्षानुवर्षीची मेहनत असते. सयाजी ऐश्वर्याचा डाव तिला काही करून अजिबात सक्सेस होऊन द्यायचा नसतो. जानकीला धक्का बसलेला असतो आणि त्यामुळेच ती ऋषिकेशला घडलेला सर्व काही प्रकार सांगते. सुमित्रा एंटरप्राइज कंपनी पूर्णपणे अगदी कर्जबाजारी झालेली असते. साठी आता आपल्याला काहीतरी करावे लागेल असं जानकी ठरवते. आणि इकडे मात्र आता जे काही आहे ते सर्व बघून सुमित्रा सारंग खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. कारण यामध्ये पैशाची खूप त्यांना कमतरता भासू लागते. तर इकडे ऐश्वर्याने सारंगला बजावलेलं असतं की आपण आशीर्वाद बंगला पैशासाठी गहाण ठेवला, हे सत्य तुम्ही आईपासून लपून ठेवायचं. परंतु एक दिवस त्या सकाळीच ज्या व्यापाऱ्याकडे सारंगने सयाजीचं ऐकून आपला तो स्वतःचा आशीर्वाद बंगला कुणाचाही विचार न करता आणि कुणाचा विचार न घेता अगदी गहाण ठेवलेला असतो, तेव्हा तो व्यापारी घरी येतो आणि सोबतच त्याचे 5-6 गुंड देखील तेथे आलेले असतात. आणि तो आता मोठमोठ्याने सारंगच्या नावाने ओरडू लागतो. तेव्हा आता हा आरडाओरडा ऐकून सुमित्रा अवंतिका हॉलमध्येच असतात. कुणाला काहीच कळत नाही की हे नक्की काय चाललं आणि सर्व काय झालं म्हणून. सारंगला तर अगदी घाबरून घाम फुटलेला असतो. तेव्हा तो व्यापारी अगदी सारंगला विचारतो की अरे तू कुठे कोणत्या बिळात लपून बसलास? अरे सारंग तू बाहेर ये, पैसे तू कधी देणार आहेस? गेल्या 4-5 महिन्यापासून तू तर व्याज सुद्धा हे दिलेले नाही आणि व्याज सुद्धा तू वेळेवर भरत नाही. आत्ताच्या आत्ता माझे सर्व काही पैसे मला हवे आहेत. म्हणून तो व्यापारी आता सारंगवर खूपच असा भडकलेला असतो. तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या म्हणत असतात की प्लीज सर तुम्ही शांत व्हा. सारंग म्हणतो की थोड्या दिवसात मी तुमच्या सर्व काही पैशाची व्यवस्था करतो. सध्या आमच्या कंपनीवर जरा वाईट वेळ आलेली आहे. ठरल्याप्रमाणे काहीच होत नाही, सर्व काही अगदी लॉस होत आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या कर्जाचे हप्ते नाही भरू शकलो, परंतु प्लीज आम्हाला माफ करा. लवकरच आम्ही तुमच्या सर्व पैशांची व्यवस्था करू. तेव्हा सारंग ऐश्वर्याचे हे बोलणे ऐकून सुमित्राच्या पायाखालची जमीनच हादरते. सुमित्रा सारंगला विचारते की सारंग अरे हा सर्व काय प्रकार आहे? कोण माणसे आहे ती आणि आपल्या घरात कशाला घुसली आहेत? हा व्यक्ती कुठल्या पैशाबद्दल बोलतो? सारंग मला ते सर्व सांग. त्यावर आता सारंग पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. सारंग आईला म्हणतो की आई तू शांत हो, सर्व काही आहे ते मी तुला नंतर सांगतो. तेव्हा सुमित्रा सुद्धा अगदी सारंगला विचारण्याचा खूप असा प्रयत्न करत असते आणि अरे सारंग खरंच तू खूप वेडा होता. ह्या ऐश्वर्या आणि सयाजीच्या नादाला लागून तू सर्व काही अगदी घोळ घालून ठेवलास आणि आत्ताच्या आत्ता ही माणसं कोण आहेत ते आम्हाला कळायला हवं. म्हणून सुमित्रा आता खूप अशी भडकलेली असते. तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या तर पूर्णपणे या दोघांना घाम फुटलेला असतो. सुमित्राला काय आणि कसं उत्तर द्यायचं हे त्यांना काही कळत नसतं. सारंगच्या तोंडून अगदी शब्द फुटत नसतात. तेव्हा तो व्यापारी अगदी चिडून सारंगला म्हणत असतो की आज जर तू माझे पैसे परत दिले नाही तर मी तुला ते सर्व काही अगदी व्याजाच्या सगट तुला मग अगदी कोर्टामध्ये खेचेल. अरे गेल्या काही महिन्यापासून तू आणि तुझी बायको
इतकंच म्हणतात की आम्हाला काही दिवसांची मुदत द्या, आम्ही तुमचे सर्व काही पैसे परत देऊ, परंतु तुम्ही एकही फुटकी कवडी सुद्धा द्यायला तयार नाही. आतापर्यंत व्याज काय, परंतु व्याजाची एकही फुटकी कवडी मला परत मिळाली नाही आणि अजून किती दिवस मी वाट बघत राहायची? मला काही दुसरा कामधंदा आहे की नाही? आता मात्र तो व्यापारी सुद्धा अगदी खूप चिडलेला असतो आणि आता बाद झालं, तुम्हाला खूप वेळ दिला, परंतु आता इथून पुढे मी तुमच्या कोणत्याही शब्दावर विश्वास नाही ठेवणार. आजच्या आज जर तुम्ही मला पैसे नाही दिले तर त्याचे परिणाम खूप असे वाईट होतील. तेव्हा आता तो व्यापारी सारंग ऐश्वर्याला धमकी देत असतो. तेव्हा आता ऐश्वर्या आणि सारंग त्या व्यापाऱ्याच्या हातापाया पडू लागतात. आम्हाला थोडासा वेळ द्या. ऐश्वर्याला तर आता मनोही मन अगदी खूप असा आनंद होत असतो, परंतु सारंग समोर आता ती हे नाटक करत असते. कारण आता ऐश्वर्याचं हे स्वप्न असतं की काही झालं तरी आशीर्वाद बंगला हा सयाजीच्या घशात घालायचा असतो. तेव्हा सुमित्रा लगेच सारंगच्या हाताला धरते आणि त्याला बाजूला घेते आणि विचारते की सारंग, अरे हे सर्व काय आहे? हे लोक काय म्हणतात? हा सर्व काय प्रकार आहे? आणि हे गुंड आपल्या घरामध्ये कशाला आलेच कसे? कुठल्या पैशाबद्दल ते तुझी विचारपूस करत असतात? तू नक्की हा सर्व काय घोळ घालून ठेवलास मला सांग. तेव्हा तो व्यापारी गुंड सुमित्राला म्हणत असतो की हे काय सांगणार तुम्हाला? अहो, ह्या लोकांनी माझ्याकडून 40 लाखाचं पैसे घेतलेले आहे आणि त्या व्याजाचे जे काही हप्ते आहे ते त्यांनी दिलेले नाही, परंतु त्या बदल्यात मात्र जो तुमचा आशीर्वाद बंगला आहे तो माझ्याकडे त्यांनी गहाण ठेवलेला आहे आणि तुमची सुमित्रा एंटरप्राइज कंपनी सुद्धा, त्या कंपनीला जो काही पैसे लागत होते ते पैसे मी यांना दिले होते, परंतु त्यांनी व्याज सुद्धा दिले नाही आणि पैसे सुद्धा अजूनपर्यंत परत केलेले नाही. आणि जर त्यांनी येत्या आठवड्यामध्ये हे सर्व काही पैसे मला परत केले नाही तर याच एका आठवड्यामध्ये आशीर्वाद बंगला तुम्हाला माझ्या नावावर करून द्यावा लागेल. मग तुम्हाला घराबाहेर जाण्यासाठी तुम्ही तयार राहा आणि तुमचं जे काही बाडबिस्तर आहे ते बांधायला सुरुवात करा. तेव्हा त्या व्यापाऱ्याच्या तोंडातील हे शब्द ऐकताच सुमित्रा तर धक्क्याने खाली बसते. तिच्या डोळ्यातून अगदी अश्रूंच्या धारा वाहू लागतात. तिने जे काही ऐकलेलं आहे स्वतःच्या कानावर आता सुमित्राचा विश्वास बसत नसतो की हे सगळं काय, सारंगने हे सर्व काय करून ठेवलं. म्हणून सुमित्राला आता चक्कर यायला सुरुवात होते. ते बघून सौमित्र अवंतिका ही सुमित्रा जवळ येतात, तिला पिण्यासाठी पाणी देतात. सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र, हे सगळं काय आहे? हे काय ऐकते मी? आपला हा आशीर्वाद बंगला पैशासाठी गहाण ठेवला, परंतु अशी काय वेळ आली होती आणि एका शब्दाने सुद्धा सारंगने आपल्याला काही कळवलं नाही. म्हणून सुमित्रा आता स्वतःच्याच तोंडात मारून घेऊ लागते. तर अवंतिका सौमित्र तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा सारंग सुमित्राच्या जवळ येतो की आई शांत हो, मी सगळं काही तुला व्यवस्थित सांगतो. तेव्हा आता सुमित्रा सनकन एक सारंगच्या कानाखाली देत असते. आता सांगून काय उपयोग होणार आहे सारंग? तुझी हिंमत कशी झाली? आम्हाला कुणालाही तू न सांगता हा बंगला पैशासाठी गहाण ठेवण्याची काय गरज होती? तू आमच्यापासून काय सत्य लपवलं? त्याचं उत्तर मला सारंग हवं आहे. म्हणून आता सुमित्राच्या तळपायाची आग ही मस्तकात गेलेली असते आणि तेव्हा मात्र आता सारंग हा सुमित्रासमोर हात जोडत असतो आणि म्हणतो की आई मला माफ कर, मी आपल्या कंपनीच्या भल्यासाठीच हे सर्व काही करत होतो. कारण आशीर्वाद बंगला मी कंपनीच्या भल्यासाठीच गहाण ठेवला होता, परंतु असं काही उलटं होईल हे कधीही मला वाटलं नव्हतं. आई तू माझ्यावर विश्वास ठेव, मी काही गैरव्यवहार केलेला नाही, मी आपल्या सर्वांच्या भल्यासाठी हे सर्व करत होतो. तेव्हा आता सौमित्र विचारतो की अरे सारंग, पण तू किती मोठी घोडचूक केलीस हे तुझी तुला कळते का? अरे एवढा मोठा निर्णय घेण्याच्या अगोदर एकदा तरी तू मला किंवा आईला विश्वासात घ्यायला हवं होतं. कोणत्याही घरातील मोठ्या व्यक्तीला हे सर्व विचारावंसं तुला का वाटलं नाही आणि कुणाला विचारून तू इतका मोठा निर्णय घेतलास? सारंग याचे उत्तर दे. तेव्हा सारंग लगेच ऐश्वर्याकडे बोट दाखवतो आणि तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा ऐश्वर्याला तर अगदी घाम फुटलेला असतो, कारण ऐश्वर्याचे सत्य आता सर्वांसमोर येणार असतं. तेव्हा सारंग लगेच ऐश्वर्याकडे बोट दाखवतो. ते बघून सुमित्रा ऐश्वर्याकडे धक्क्याने अगदी रागाने पाहत असते आणि सौमित्र म्हणतो की मला वाटलंच होतं या सगळ्यालाही नालायक बाई ऐश्वर्याच कारणीभूत असणार म्हणून. जे काही केलेलं आहे ते सर्व तिने मुद्दाम आपल्या सर्व काही बदला घेण्यासाठी हे सर्व केलं आणि तिचाच हा सर्व मूर्खपणा असणार, बाकी कोणीही हे कृत्य नाही करू शकत. तेव्हा आता ऐश्वर्या
किती नीच आहे आणि किती ती नीच जाऊ शकते हे सारंगला सुद्धा कळायला हवं होतं. नानांनी आणि सुमित्रा आईने अगदी कष्टाने उभा केलेले हे घर आणि ते छत गहाण ठेवण्याचा अधिकार सारंग अरे तुला कोणी दिला. तेव्हा सारंग म्हणत असतो की अरे दादा, ऐश्वर्या आणि सयाजी काका मला म्हणाले की हे घर गहाण ठेवून आपण ते पैसे कंपनीमध्ये उतरूयात आणि कंपनीच्या भल्यासाठी एक ॲप खरेदी करूयात. मग आपल्या कंपनीला अगदी प्रॉफिटच प्रॉफिट होणार आहे. त्यावेळेला आपल्याकडे तर अगदी प्रॉफिट करण्यासाठी पैसे उरले नव्हते. म्हणूनच सयाजी काका आणि ऐश्वर्या यांचं ऐकून मी त्या पेपर्सवर सह्या केल्या होत्या. आपला हा आशीर्वाद बंगला त्या व्यापाऱ्याकडे मी गहाण ठेवला. माझा हेतू हे चांगला होता, परंतु गेल्या काही दिवसापासून तू असं बघतोय ना, सुमित्रा एंटरप्राइज कंपनी हिला उतरती कळा लागलेली आहे. कुठल्याही प्रकारची प्रॉफिट होत नाही. सगळीकडे अगदी लॉस असल्यामुळे त्यामुळे आता कर्जाचे हप्ते सुद्धा अगदी थकले होते. आम्ही आपल्या कुटुंबाच्या आणि कंपनीच्या भल्यासाठी सर्व काही अगदी हे करत होतो. म्हणून सारंग आता रडतच सुमित्राला सर्व काही सांगत असतो. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे सारंग, तू इतका वेडा आहेस. या नालायक बाईच्या ऐश्वर्याच्या प्रेमामध्ये तू अगदी हरून बसलास, अगदी स्वतःचं अस्तित्व सुद्धा गमावून बसलास. परंतु तुझ्यामुळे आज आम्हाला, आईला आणि नानांना सुद्धा घराच्या बाहेर जाण्याची वेळ आलेली आहे. आणि आता अरे सारंग, तुला थोडीशी तरी अक्कल आहे का? या सयाजी आणि ऐश्वर्याच्या नादाला लागून किती मोठी अशी घोडचूक तू केली आहेस. आता हे सर्व काही कसं हे निस्तरायचं? या कुटुंबाच्या भल्यासाठी नाही तर आपल्या ह्या सर्व कुटुंबाला रस्त्यावर आणण्यासाठी, आपली कंपनी बर्बाद करण्यासाठी या सयाजीचा आणि ऐश्वर्याचा हा सर्व काही डाव आहे. परंतु सारंग, अरे तुझे डोळे कधी उघडणार देव जाणे. तेव्हा मात्र आता सारंग हा सुमित्राची माफी मागत असतो. तर सुमित्रा म्हणत असते की या चुकीसाठी सारंग, तू कितीही माझ्या पोटचा मुलगा जरी असला ना, तरी मी तुला कधीही माफ नाही करू शकत. इतके दिवस मी तुला खूप चांगलं समजत होते आणि ऐश्वर्याला सुद्धा. परंतु आज मला तुम्हाला मुलगा म्हणण्याची सुद्धा लाज वाटायला लागली. आणि ते ऐश्वर्याला जी काही मी सून म्हणते ना, तिला सून म्हणण्याची सुद्धा मला आता लाज वाटते. अरे ती ऐश्वर्या तर सयाजी रावाचीच मुलगी आहे आणि तिचं जे वळणावरचं पाणी आहे ते शेवटी वळणावरच जाणार. कारण बापाच्या पायावरच पाय ठेवून आलेली आहे. तिच्या ह्या घाणेरड्या कारस्थानीला तिच्या सयाजी रावाचे हे संस्कार आहेत. आणि मीच कुठे चुकले हे मला माहिती नाही. कारण माझ्यापासून ही गोष्ट लपून ठेवलीस की आणि तू शेवटी आम्हाला रस्त्यावर आणलं. आणि सारंग, यासाठी मी तुला कधीही माफ नाही करणार. म्हणून सुमित्रा ही सारंगला अगदी दूर ढकलून देते. तर सारंग खूप रडत असतो. ऐश्वर्या आता नाटक करत सुमित्राजवळ जाते. आई अहो, तुमच्या मुलावर आणि सुनेवर विश्वास नाही का? आम्ही हे सर्व जे काही केलं ते कंपनीचे भल्यासाठीच करत होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की हे कर्ज आम्ही फेडू शकेल आणि कंपनीला यातून वाचू शकेल. परंतु हे जे काही झाले ते उलटेच झाले. म्हणून ऐश्वर्या आता रडण्याचे नाटक करत असते. परंतु आता मात्र सुमित्रा ही ऐश्वर्याच्या या नाटकाला अजिबात खतपाणी घालत नसते. आणि कुठलीही ऐश्वर्याची काही ऐकून न घेता सुमित्रा ऐश्वर्याचा सुद्धा आता सनसन एक 4-5 कानाखाली मारते आणि आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. तुझं तोंड सुद्धा मला बघायचं नाही. अगं माझ्या मुलाला तू बैल करून ठेवलास. अगदी नंदी बैलासारखं तो तुझ्या आणि त्या सयाजीच्या होकाराला होकार देतो. आणि एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवते. माझ्या आणि नानांनी कमवलेली प्रॉपर्टी अगदी गहाण ठेवण्याची तुझी हिंमतच कशी झाली? तुला कोणी अधिकार दिला हा? म्हणून आता सुमित्रा ऐश्वर्यावर खूप अशी भडकलेली असते. अगं तुझ्यासारखी नीच बाई मी आतापर्यंत कुठेही पाहिलेली नव्हती. डोळे झाकून मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. तुझे आता हे जे काही ऐकून माझ्या लक्ष्मीसारख्या सुनेला मी, माझ्या लेकीला जानकीला आणि ऋषिकेशला घराच्या बाहेर काढलं. अगं त्यांच्यावर मी अन्याय केला, केवळ तुझं ऐकलं. आणि तुझ्यावर ऐकून मी तुला या घरात एक मुलीची जागा दिली होती. परंतु तू तर काय केलं? अगं तू तर माझ्या काळजावर घाव घातलास. आम्हाला फसवलंस. माझ्या म्हणजे सर्व ममतेचा तू गैरफायदा घेतलास. परंतु ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात ठेव. अगं तुझा हा डाव कधीही सक्सेसफुल नाही होऊन देणार. जे काही
तुला हवं आहे ना ते कधीच तुला आणि तुझ्या बापाला नाही मिळणार, ही गोष्ट तू लक्षात ठेव. कारण हा आशीर्वाद बंगला काही झालं तरी मी तुला सोडणार नाही. त्यावर तो व्यापारी गुंड म्हणतो की असं कसं सोडणार नाही, मग मला पैसे माझे द्यावेच लागतील. माझे पैसे तुम्ही मला परत द्या आणि तुमच्या मुलाने जो काही माझ्या नावावर तो बंगला करून दिलेला आहे तो मी तुमच्या नावावर करून देता. फक्त एवढे जे काही पैसे आहे ना ते पैसे मला परत द्या. आणि आता मात्र एवढे पैसे द्यायचे कुठून, हा प्रश्न आता सुमित्रा समोर आणि घरातील सर्वांसमोर उभा राहिलेला असतो. तेव्हा आता सौमित्र म्हणत असतो की सारंग, अरे तुझ्या नावावर नानांनी बंगला केला आणि त्याचा तू इतका मोठा गैरफायदा घेतलास, आता एवढे पैसे आपण कुठून आणायचे. तेव्हा सारंग म्हणतो की सयाजी काका, आपल्याला ऐश्वर्याचे वडील आहेत ना, ते नक्कीच आपल्याला मदत करतील. तेव्हा आता सौमित्र हसायला सुरुवात करतो. त्यांनीच आपल्याला खड्ड्यात घातलं आणि त्या खड्ड्यातून बाहेर सुद्धा तेच काढतील असं तुला वाटतं का सारंग? अरे अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, तू डोळे उघड. हे जे काही चालले ना हा सर्व त्यांचा डाव आहे. तर ऐश्वर्याला असं म्हणून इतका आनंद होत असतो. आता ही सर्व काही धक्क्याने सुमित्रा चक्कर येऊन खाली पडते. त्यामुळे सौमित्रा आणि अवंतिका हे सुमित्राला घेऊन आतमध्ये जातात. आजी सुद्धा अगदी कोमात गेलेली असते. ऐश्वर्याची साथ देऊन जे काही केले त्याचा पश्चाताप तिला होत असतो. ऐश्वर्या इतकी मोठी नागिन निघाली हे तर आता आपल्याला आणि आपल्या लेकीला अगोदरच कळायला हवं होतं. आपण सर्वांनाच घराबाहेर काढण्याची तिने एक चांगली व्यवस्था केलेली आहे हे आता आजीच्या सुद्धा लक्षात आलेले असते. परंतु आपण मात्र तिची कायम साथ देत आलो. देवा हे मी काय करून बसले, म्हणून आजीच्या डोळ्यात सुद्धा आता अगदी सुमित्राची आणि तिच्या नातवंतांची ही जी काही अवस्था आहे ती बघून आसरू येतात. तेव्हा आशीर्वाद बंगला गहाण ठेवलेला तो व्यापारी आणि त्याचे जे काही गुंड आहे ते सारंगची गचंडी पकडतात आणि येत्या 8 दिवसात जर सर्व पैसे नाही मिळाले तर आम्ही पुन्हा घरी येऊ आणि हॉलमधील सर्व काही वस्तू इकडे तिकडे फेकून ते देऊ लागतात. सर्व काही अगदी त्यांनी तमाशा सुरू केलेला असतो. तेव्हा मात्र आता सर्व काही प्रकार पाहून सर्वांच्या काळजाचे ठोके चुकत असतात. सुमित्रा तसतसं अगदी मोठ्याने रडायला सुरुवात करते. स्वतःला इतका त्रास करून तिने घेतलेला असतो की कसं कसं अवंतिका आणि सौमित्र हे तिला सावरत असतात. नानांना तर ही जी गोष्ट कळली तर त्यांचा जीव जाईल असं म्हणून आता सौमित्र म्हणू लागतो की नानांना सुद्धा आता एक मोठा प्रश्न पडलेला असतो की बाहेर नक्की असा काय तमाशा सुरू असेल. सारंगला तर काय करावं काही सुचत नसते. स्तब्धपणे तो अगदी एका ठिकाणी उभा असतो. आपल्याकडून इतकी मोठी चूक झालीच कशी? सयाजीने आणि ऐश्वर्याने आपल्याला चांगला गंडा घातला हे सारंगच्या आता सर्व काही विचार केल्यानंतर लक्षात येतात आणि सारंगचे शेवटी डोळे उघडलेले असतात. परंतु मित्रांनो मात्र आता ही जी काही रणदिव्यांची प्रॉपर्टी गेलेली असते तो आशीर्वाद बंगला आणि त्यांची ती कंपनी आपल्या डोक्यावरील ते छत वाचवण्यासाठी फक्त 8च दिवस असतात. 8 दिवसामध्ये जर यांनी संपूर्ण पैसे दिले नाही तर सुमित्रा, नाना, सारंग सर्वसह अगदी रस्त्यावर येणार असतात. शेवटी ऐश्वर्या आणि सयाजी या दोघांना तर हेच हवं असतं. आता वाऱ्याच्या वेगाने मात्र ही बातमी सर्व गावभर पसरली असते. सर्व लोक अगदी एकमेकात कुजबूज सुरू करतात. तोंडात बोट घालत असतात. नानासाहेब रणदिवेवर इतकी बिकट वेळ आलेली आहे आणि त्यांना आता अगदी राहतं घर तो आशीर्वाद बंगला सुद्धा गहाण ठेवावा लागला आणि आता लवकरात लवकर त्याचा लिलाव सुद्धा होणार आहे. कारण तो जो व्यापारी असतो त्याच्याकडे आशीर्वाद बंगला गहाण ठेवलेला असतो आणि तो लवकरच आशीर्वाद बंगला याचा लिलाव करणार असतो, म्हणजे तो विकणार असतो. आता ही गोष्ट जानकी आणि ऋषिकेश यांना समजते. तेव्हा मात्र आता हे समजल्यानंतर त्या दोघांच्याही पायाखालची जमीन हादरते. ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, अगं बघितलंस ना, ज्या घरातून आपल्याला त्यांनी धक्के मारून घराच्या बाहेर काढलं होतं ते घर आता स्वतःचं त्यांचं सुद्धा राहिलेलं नाही. सर्वजण आता त्यांच्या पापाची फळं भोगतात. कारण लक्ष्मी सारख्या असणाऱ्या माझ्या बायकोवर त्यांनी इतके नाही ते घाणेरडे आरोप केले आणि माझ्या लहान मुलीसह अंगावरील कपड्यावर त्यांनी आपल्याला घराच्या बाहेर काढलं. तेव्हा जानकी, देव लांब नसतो. आज त्यांच्यावर देखील तीच वेळ आलेली आहे. तेव्हा आता ऋषिकेशचे ते बोलणे ऐकून जानकी ऋषिकेशवर भडकते. तुम्ही काय बोलता ऋषिकेश? हे सर्व अहो ती आपलीच माणसं आहेत, ते आपले लोक आहेत, त्यांच्याबद्दल असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? कुठलं पाप आणि कुठलं काय? या सगळ्याला जबाबदार ती ऐश्वर्या आहे हे तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही किती अपशब्द आपल्या आईबद्दल आणि आपल्या भावाबद्दल असं कसं बोलू शकतात? अहो ते घर कुटुंब आपलं सुद्धा आहे. त्यामुळे
आशीर्वाद बंगला वाचवण्याची जबाबदारी आपली सुद्धा आहे आणि आता काही झालं तरी मी आशीर्वाद बंगल्याचा लिलाव नाही होऊन देणार. दुसऱ्याच्या घशामध्ये मी माझं हे कुटुंबावरील असणारं संकट नाही जाऊन देणार. माझं हे घर नाही जाऊन देणार. म्हणजे माझा हा आशीर्वाद बंगला आपल्या पूर्वजकांची ती आठवण आहे. नाना सुमित्रा आईने एक एक पैसे गोळा करून एवढा मोठा हा ऐश्वर्य उभं केलं होतं. सहजासहजी ते मी इतकं कुणाच्या हातात आणि घशात नाही जाऊन देणार. तेव्हा आता जानकीचे ते बोलणे ऐकून ऋषिकेश म्हणत असतो, अगं जानकी, तुला वेड लागलं की काय? तू काय करणार आहेस? अगं बंगला गहाण ठेवताना त्या सारंगला अक्कल पाहिजे नव्हती. बायकोचा बैल कुठला? तरीही मी त्याला कित्येकदा समजावण्याचा प्रयत्न केला. तूही त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु सारंग आपला एकही शब्द ऐकायला तयार नव्हता. त्या सुमित्रा रणदिवे सुद्धा, त्या तर आता सारंग त्यांचा लेक असून सुद्धा त्या त्याला काही बोलत नव्हत्या आणि ते जे काही कर्म त्यांनी केलं त्याचीच फळ आज त्या भोगत आहेत. होऊन दे ही आता त्यांच्या मनाप्रमाणेच होऊन दे. म्हणजे सर्वांच्या सुद्धा पापाची शिक्षा आता त्यांना भोगावी लागेलच. सर्वांचे डोळे आता उघडायला हवे आणि त्या कुटुंबाशी आपला काही एक संबंध नाही असे जेव्हा ऋषिकेश म्हणतो, परंतु जानकी म्हणते की नाही, मी माझ्या कुटुंबाला असं रस्त्यावर येताना नाही बघू शकत. कारण कितीही काही झालं तरी आशीर्वाद बंगला हा कर्जमुक्त होणार. आपल्या कुटुंबाच्या मदतीला आपणच धावून जायचं असतं आणि त्यासाठी जीव देण्याची वेळ जरी आली तरी चालेल असे ठामपणे आता जानकी ऋषिकेशला सांगते. तेव्हा आता मित्रांनो, ऐश्वर्या आणि सयाजीच्या ताब्यातून आता जानकी आपला आशीर्वाद बंगला कसा वाचवते आणि आशीर्वाद बंगल्याचा जो काही होणारा लिलाव ऋषिकेशच्या मदतीने जानकी रणरागिणी बनून कसा थांबवते हे पाहणं अगदी रोमांचक ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होतं हे